नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांचे पाठ या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला एका आई आणि मुलाची कथा सांगणार आहे. कधीकधी आयुष्यात आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त गृहीत धरतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिची किंमत कळते. आईला आपल्या मुलाकडून फार काही नको असतं, नाही महागड्या वस्तू, नाही मोठे पैसे. तिला फक्त एवढंच हवं असतं, माझं लेकरू 2 शब्द माझ्याशी बोलावं, कधीतरी माझ्यासाठी घरी यावं. पण धावपळीच्या आयुष्यात आपण म्हणत राहतो, आज नाही, उद्या फोन करतो, आत्ता वेळ नाही, नंतर बोलतो. आणि कधीकधी तो नंतर आयुष्यभरासाठी उशीर होऊन जातो. ही कथा आहे एका आईची, जी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाची वाट पाहत राहिली. पण तिच्या शेवटीच्या हाकेपर्यंत मुलाला तिची किंमत कळाली नाही. रात्रीचे 11 वाजले होते. पावसाचा जोर वाढत चालला होता. खिडकीच्या काचेवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज घरभर पसरला होता. त्या आवाजात एकटेपणाची जाणीव आणखी तीव्र होत होती. 60 वर्षाच्या सुमनबाई खिडकीजवळच्या खुर्चीत बसल्या होत्या. समोरच्या टेबलावर एक जुना मोबाईल ठेवला होता. त्या मोबाईलकडे त्या सारखं पाहत होत्या. कुणाचा तरी फोनची वाट पाहत होत्या. त्या मुलांचा अमोल आज तरी फोन करेल. अमोल लहान असताना सुमनबाईंनी खूप कष्ट केलेले होते. नवरा गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या शेतात काम केलं. शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला होता. उपाशी राहिल्या, पण मुलाच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही. अमोलला डॉक्टर व्हायचं होतं, पण परिस्थिती त्याला इंजिनियर बनवलं. शहरात नोकरी लागल्यावर पहिल्या पगारातून त्याने आईसाठी एक सुंदर साडी आणली होती. तेव्हा सुमनबाईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. माझ्या लेकरांनी मला साडी आणली. त्या साडीला त्यांनी देवासमोर ठेवून नमस्कार केला होता. काळ पुढे गेला. अमोलचं लग्न झालं. नवीन संसार सुरू झाला. आईचे फोन कमी झाले. सुरुवातीला रोज, मग 2 दिवसांनी, मग आठवड्यातून एकदा, आणि आता कधी कधी महिनाभरातही फोन येत नसे. सुमनबाई मात्र रोज रात्री मोबाईल चार्ज करून ठेवायच्या. कदाचित आज मुलाचा फोन येईल म्हणून त्या रात्रीही त्यांनी फोन हातात घेतला. स्क्रीनवर अमोलचा फोटो पाहिला, हसत असलेला. किती मोठा झालास रे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात फोन वाजला. सुमनबाईचं हृदय धडधडलं. पण तो अमोल नव्हता, शेजारच्या काकूंचा फोन होता. सुमन झोपली का नाही ग? जेवलीस? सुमनबाई नाही. क्षणभर थांबून उत्तर दिलं, हो. खरं तर त्यांनी जेवण केलं नव्हतं, पण त्या कोणाला सांगणार होत्या. फोन ठेवला. छातीत दुखायला लागलं. शांत झालं. काकूंनी त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. डॉक्टरांनी तपासलं आणि 2 पोळ्या ठेवलेल्या होत्या. शहरात घेऊन अमोल आला तर तपासणीला आवडतं, गरजेची आहे. सुमनबाईंनी लगेच स्वतःशी फोन केला आणि फोन अचानक त्यांना जाणवलं अमोलला कुणी उचलला नाही. जवळपास पुन्हा केला तरी नाही. त्यांनी एक मेसेज केला, मात्र अजूनही वेळ मिळाला त्यासाठी फोन कर बनत. तब्येत थोडी बरी नाही. मेसेज दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनबाईंना आलं नाही. सुमनबाई बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिल्या. मग हळूच म्हणाल्या, कामात असेल बिचारा. आईचं मन नेहमी मुलांसाठी कारणं शोधतं. 2 दिवसांनी अमोलचा फोन आला. हॅलो आई. सुमनबाईच्या चेहऱ्यावर अचानक आनंद उमटलं. अमोल, कसा आहेस रे? मी ठीक आहे. काय झालं तुला? काही नाही रे, थोडं छातीत दुखत होतं. आई, डॉक्टरांना दाखवलंस ना? हो. ठीक आहे. मग मी आत्ता खूप बिझी आहे. 2 दिवसांनी बोलतो. सुमनबाई काहीतरी बोलणार होत्या, पण फोन कट झाला. त्यांच्या ओठावर आलेला शब्द तिथेच थांबला. बाळा, मला तुझी खूप आठवण येते. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. अमोलचा फोन आला नाही. सुमनबाईंची तब्येत मात्र खालावली. एका रात्री त्यांनी जुन्या कपाटातून एक छोटीशी पेटी बाहेर काढली. त्यात अमोलच्या बालपणीच्या वस्तू होत्या. पहिली शाळेची वही, तुटलेली पेन्सिल, एक जुना फोटो आणि एक छोटंसं पत्र. ते पत्र अमोलने 15 वर्षाचा असताना लिहिलं होतं. त्यात फक्त 2 ओळी होत्या. आई, मी मोठा झाल्यावर तुला कधीच एकटी ठेवणार नाही.
तू माझ्यासाठी खूप कष्ट केलेस. सुमनबाईंनी पत्र छातीशी धरलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू विसरलास रे बाळा, त्या हळू आवाजात म्हणाल्या. पण तुझी आई नाही विसरली. त्या रात्री पाऊस पुन्हा सुरू झाला. सुमनबाईचा श्वास खूप जड झाला होता. त्यांनी मोबाईल हातात घेतला. अमोलचा नंबर लावला. फोन वाजला. एकदा, दोनदा, तीनदा. कुणी उचलला नाही. त्यांनी मोबाईलला बाजूला ठेवलं. पुन्हा उचलला. यावेळी मेसेज लिहिला. बाळा, जमल तर एकदा घरी ये, तुला पाहायचं आहे. मेसेज पाठवला आणि काही वेळातच त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडला. सकाळी शेजारच्या काकूंनी दार ठोठावलं. कुणी उत्तर दिलं नाही. दार उघडलं. सुमनबाई देवासमोर शांत पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. जणू त्या कुणाची तरी वाट पाहत होत्या. आणि शेवटी त्यांना तो भेटला होता. दुपारी अमोल गावात पोहोचला. घरासमोर खूप लोक जमा झाले होते. त्याने आईला पाहिलं. पांढऱ्या चादरीत शांत झोपलेली आई. अमोल धावत तिच्या जवळ गेला. आई, त्याचा आवाज फुटला. त्याने आईचा हात हातात घेतला. हात थंड लागला होता. अमोल जोरजोरात रडू लागला. आई, उठ ना, मी आलोय बघ. आई, तू मला बोलावलं होतंस ना? मी आलोय. पण आई उठली नाही. त्याने तिचा मोबाईल उचलला. स्क्रीनवर शेवटचा मेसेज होता. बाळा, जमलं तर एकदा घरी ये, तुला पाहायचं आहे. अमोलने तो मेसेज वाचला आणि त्या क्षणी त्याच्या लक्षात आलं, आईने त्याला आयुष्यात पहिल्यांदा काही मागितलं होतं. पैसे नाही, साडी नाही, औषध नाही, काहीच नाही. फक्त एकदा घरी ये. अमोल आईच्या पायाशी बसला. डोके तिच्या पायावर ठेवला आणि अक्षरशः लहान मुलांसारखे रडू लागला. आई, तू मला नेहमी म्हणायचीस ना, वेळ मिळाला की घरी ये. माझ्याकडे वेळ नव्हता ग. तो थांबला. पण आता त्याचा आवाज पुन्हा तुटला. आता माझ्याकडे आयुष्यभर वेळ आहे ना आई, पण तू नाहीस. त्या घरात सगळे रडत होते. पण अमोलच्या मनात एकच गोष्ट घुमत होती. आईची वाट पाहताना घड्याळ थांबलं नाही. पण एक दिवस आईची वाट पाहणं कायमचं थांबलं. म्हणून आई बाबा जवळ असतात त्यांना वेळ द्या. कारण जगातील सगळ्यात महागडी गोष्ट म्हणजे उशिरा आलेलं प्रेम. मित्रांनो, आईबाबांना वेळ देण्यासाठी कधीही उद्याची वाट पाहू नका. कारण आपण उद्या फोन करू म्हणतो, उद्या भेटायला जाऊ म्हणतो, उद्या थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलत बसू म्हणतो. पण कदाचित तो उद्या कधीच येणार नाही. आईबाबा आपल्या पैशाची नाही, आपल्या मोठ्या यशाची नाही. त्यांना फक्त आपला वेळ, आपली दोन प्रेमाचे शब्द आणि आपली साथ हवी असते. म्हणूनच आज त्यांना फोन करा, त्यांचा आवाज ऐका आणि एकदा मनापासून सांगा, आई बाबा, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. कारण एक दिवस आपल्याकडे बोलण्यासाठी खूप काही असेल, पण ऐकण्यासाठी आईबाबांचा आवाज नसेल. आणि त्या दिवसापेक्षा मोठं दुःख दुसरं काहीच नसेल. ही कथा मनाला भिडली असेल तर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणीतरी आज आपल्या आईबाबांना फोन करेल.